नमस्कार. मी प्राध्यापक सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपण आत्तापर्यंत अनेक विषयाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि आपल्या पसंतीला सुद्धा उतरलेले आहेत. आज आपण असाच एक व्हिडिओ त्या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. नमस्कार, मी सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपण आत्तापर्यंत अनेक विषयाची व्हिडिओ पाहिलेले आहेत. 10वी हा शालेय जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा आणि करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि 10वीला जास्तीत जास्त गुण मिळवणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं, प्रत्येक पालकाचं, शाळेचं ध्येय असतं. आज मी तुम्हाला 10वीमध्ये या ज्या 3 विद्यार्थिनी दिसत आहेत, या 3ही विद्यार्थिनींनी 95% पुढे गुण मिळवले. त्यांनी हे गुण मिळवत असताना कशा पद्धतीने अभ्यास केला, कशातून अभ्यास केला, कोणत्या टिप्स त्यांनी फॉलो केल्या, हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यांनी अवलंबलेल्या ज्या पद्धती असतील त्या पद्धती जर तुम्ही अवलंबल्या तर मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा चांगले गुण त्या ठिकाणी मिळू शकतात. मी प्रथमतः या विद्यार्थिनीला तुझं नाव सांग मला पूर्ण आणि तू कोणत्या शाळेमध्ये होती ते सांग. नमस्कार, मी काळे संस्कृती मच्छिंद्र, तालुका श्रीगोंदा या तालुक्यात हंगेवाडी गावातील श्री हंगेश्वर विद्यालय हंगेवाडी या ठिकाणी 10वीत शिक्षण घेतले. किती टक्के होते तुला 10वीला? मला 10वीत 95.60% 95.60% त्या ठिकाणी. तू ज्या गावामध्ये राहत होती त्याच गावात शाळा होती की काही अंतरावर होती? हो, शाळा आमच्याच गावात होती आणि घरापासून थोड्याच अंतरावर. वडील काय करतात तुझे? वडील शेतीच करतात, आई त्यांना मदत करते. आता जेव्हा 95.60% गुण मिळाले, कसं वाटलं तुला? विश्वास बसला का पुन्हा पाहावं वाटलं निकाल? जेव्हा रिझल्ट पाहिला तेव्हा आनंद तर झाला आणि थोड्याच वेळात शाळेतून शिक्षकांचे कॉल वगैरे आले. पण एवढे मार्क मिळवूनही मी इंग्लिश विषयाच्या बाबतीत समाधानी नव्हते, कारण जेवढा अभ्यास मी इंग्लिश विषयाचा केला होता तेवढे अपेक्षित मार्क मला काही मिळाले नव्हते. त्यामुळं इंग्लिश विषयाच्या बाबतीत मी समाधानी नव्हते. किती पडले तुला इंग्लिशला? इंग्लिशला मला 91 मार्क्स. 91 इंग्लिशला मार्क्स मिळून सुद्धा ती समाधानी नाही. मग तुला कोणत्या विषयात जास्त मार्क्स आहेत? मार्क मला सायन्समध्ये जास्त. किती आहेत त्याला? 98% तिला 98 मार्क्स तिला सायन्समध्ये मिळाले आणि 91 मार्क्स मिळाले तिला इंग्लिशमध्ये सर्वात कमी म्हणायचं आहे का नाही. आणि एकूण पर्सेंटेज 95.60 आहे. तुला पुढं काय व्हायचं आहे नेमकं आता? पहिल्यापासून मी ठरवलंय की मला एक चांगलं इंजिनियरच व्हायचं आणि आताही सध्या मी त्याच रस्त्यावर आहे. तू 11वी सायन्सला आता सध्या प्रवेश घेतले आणि तू काय करते? इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून तयारी त्या ठिकाणी करते आहे. मला विचारायचं, तुझं अभ्यासाचं दिवसभराचं वेळापत्रक कसं होतं? अभ्यासाच्या बाबतीत दिवसभर तर शाळाच असायची आणि संध्याकाळी आल्यानंतर मी अभ्यासाला घ्यायची. तर माझंही म्हणजे रात्रीचा अभ्यास करायला मला आवडायचं, माझा अभ्यास व्हायचा. सकाळी उठून जास्त अभ्यास होत नव्हता, त्यामुळे मी रात्रीच उशिरापर्यंत अभ्यास. तरी सकाळी उठण्याची वेळ? सकाळी कंपल्सरी मी 6 वाजता बसते. आणि रात्री उशिरापर्यंत? रात्री मी ही 1:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी करायचं. अभ्यासामध्ये काय वापरायचे होते? म्हणजे नोट्स, पुस्तकं वाचले होते का नोट्स डायरेक्ट वाचले होते? काय केलं? नाही, मी आधी पुस्तकच वाचले. जे शाळेत व्हायचं ते मी पूर्ण लक्ष देऊन करायचे आणि जे होईल त्याची पुन्हा रिव्हिजन लगेच, म्हणजे 24 तासांच्या आत मी त्याची पुन्हा रिव्हिजन करतो. महत्त्वाची टिप्स विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. शाळेमध्ये जे शिकवलंय ते 24 तासाच्या आतमध्ये रिव्हिजन त्या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणजे काळेला ताजं खाण्याची सवय, ती काही असं शिळं खात नाही, लगेच ताजा अभ्यास त्या ठिकाणी ती करते. आणि मग या व्यतिरिक्त पाठ्यपुस्तकाच्या वाचनाव्यतिरिक्त तू नोट्स कोणत्या फॉलो केल्या होत्या? सर, मी स्वतःच नोट्स बनवल्या होत्या, काही शिक्षकांनी प्रोव्हाइड केल्या होत्या, त्याही वापरल्या. आणि राज्यशास्त्र, इतिहास या विषयांच्या बाबतीत मी जास्तीत वाचन केलं. अच्छा, वाचन केलं. गणिताचा अभ्यास तू कसा केला? सर, गणित हा माझा आवडीचा विषय होता, त्यामुळे मी गणिताचा खूप जास्त सराव केला होता. नेहमी म्हणजे मी फक्त सोडवायचे उदाहरणं, प्रॅक्टिस. जास्तीत जास्त उदाहरणं सोडवण्याकडे तुझा कल त्या ठिकाणी होता. आता मला म्हणायचं की तुला एखादा विषय मधला भाग शिकवताना नाही समजलं तर तू काय करायचं? नाही समजला तर मला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी तो करत राहायचे
आणि जर शेवटी नाहीच मी स्वतः करून नाही समजला तर शिक्षक नेहमी मदतीला तयार असतात. समजत नाही तोपर्यंत ती त्याचा पिच्छा पुरवत होती, अभ्यास त्या ठिकाणी करत होती. भूमितीच्या बाबतीमध्ये अभ्यासाचं काय सांगितलं होती, कशा पद्धतीने करत? भूमितीच्या बाबतीत जे डायग्राम्स वगैरे कन्स्ट्रक्शनच्या होत्या त्या मी प्रॅक्टिस करायची, बनवून पाहायची, काढून पाहायची. जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिसने जमायचं. अभ्यासाला सुरुवात कधी केली तू? अभ्यासाला मी 10वीला गेल्यानंतर, म्हणजे ज्या दिवशी 9वीचा रिझल्ट लागला त्या दुसऱ्या दिवसापासून मी 10वीचा अभ्यास केला. ही सुद्धा माझे विद्यार्थ्यांनी तीच असते की 10वीचा अभ्यास कधी केला पाहिजे, 9वीचा पेपर संपला त्याचा दुसरा दिवस हा 10वीचा अभ्यासाचा पहिला दिवस असतो, ते आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये आता तुला क्लासेस वगैरे काही होते का, एवढे मार्क्स मिळाले, मग काही ट्युशन वगैरे लावल्या होत्या का? क्लासेस होते आमच्या गावात आणि मी लावले होते, तर सरावाच्या दृष्टीने फार उपयोग झाला. अच्छा, क्लासेस तिनं लावलेली होती. अभ्यासाव्यतिरिक्त काय छंद आहे तुझे? अभ्यासाव्यतिरिक्त जर मला शायरीज वगैरे कविता लिहायला आवडते. कधी काही शायरी सांगता येईल आता? नाही, आता लक्षात नाही, पण माझ्याकडे लिखाण केलेलं. आता इंजिनियरचा अभ्यास असल्यामुळे तिनं काय केलं, शायरी सध्या तिची बंद केली. बोर्डाने क्वेश्चन बँक आपल्याला दिली, ती क्वेश्चन बँक सुरू. हो सर, ती क्वेश्चन बँक म्हणजे मी स्वतः नव्हते घेऊ शकत, तर मला शिक्षकांनी दिली होती. म्हणजे आमच्या शाळेत सगळ्यांना देत होते सर, तर ती जेव्हा मला मिळाली त्यातून मी पूर्ण अभ्यास केला. मोबाईल वापराच्या बाबतीत काय तुझं होतं? मोबाईलही मी वापरला 10वीत असताना. अभ्यासाच्या बाबतीत त्याचा फार उपयोग झाला आणि मोबाईल आपण वापरू त्या पद्धतीने त्याचा उपयोग होतो. तर मी अभ्यासाला जास्तीत जास्त कसा उपयोग होईल मोबाईलचा. ठीक आहे, आपण आता दुसऱ्या विद्यार्थिनीकडे त्या ठिकाणी जाऊया. या विद्यार्थीचं नाव सांग तुझं आणि टक्के सांग, कोणत्या शाळेत होती, 10वीला ते सांग. नमस्कार, माझे नाव भवर रोहिणी सुभाष. मी नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालय बीड सांगवी या शाळेत माझं 5वी ते 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं. किती टक्के तुला 10वीला? मला 10वीला 95.60 बरं, तुला 10वीला 95.60% मार्क्स मिळाले. तुला जास्तीत जास्त गुण कोणत्या विषयामध्ये होते? मला सायन्स आणि मॅथ या दोन्ही विषयाला सारखेच गुण होते. किती? 98 मार्क तिला गणिताला पण होते आणि 98 मार्क तिला विज्ञानाला होते. आणि सर्वात कमी कोणत्या विषयाला होते? मराठी. किती मार्क्स मिळाले? 88. अभ्यास लक्षात मारा, ह्या विषयाकडे लक्ष दिलं, मला अभ्यासाकडं मराठीचं दुर्लक्ष झालं असं म्हणावं लागेल. तुला आता एवढे टक्के मिळाले, तुझ्या गावात शाळा आहे का अंतर आहे काही, आणि तू काय करत होती? शाळा आमच्या गावात नव्हती. आमच्या गावात 1ली ते 5वीपर्यंत शाळा होती. आमच्या गावापासून जवळपास 3 ते 4 किलोमीटरवर आमची शाळा होती. कसा प्रवास? वडील सोडवायला यायचे का तुला त्या? नाही, मी रोज सायकलवर जायचे. मी आणि माझी बहीण आम्ही दोघी सायकलवर. डबल सीट? नाही, 2 सायकल. म्हणजे दररोज 8 किलोमीटर 5वी ते 10वी तिनं सायकलवरती प्रवास केलाय. त्या गावातून दुसरं अन्य प्रकारचं साधन नाही. आणि वडील काय करतात तुझे? माझे वडील शेती करतात. अच्छा, काय व्हायचंय आता तुला पुढे? मला IT इंजिनियर व्हायचं. IT इंजिनिअरिंग होण्याचं स्वप्न त्या ठिकाणी आहे. आता तुझं दिवसभराचं तर प्रवासात वेळ जायचा, शाळेत वेळ जायचं, मग अभ्यास कधी करायचा? अभ्यास म्हणजे आमची 10 ते 4 सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत शाळा असायची. 4 वाजता आल्यानंतर मला आमचं थोडं कुटुंब थोडं गरीब होतं, त्याच्यामुळं घरी पण मम्मीला मदत करावं लागायची. मग गावात राहत असल्यामुळं कामं जास्त करावं लागायची. म्हणजे घरातला संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे ते मीच करायची. अच्छा, म्हणजे अभ्यास म्हणजे फक्त पलंगावर बसून आयतं सगळं तिला मिळत नव्हतं. तिला सायकलवर प्रवास करावा लागायचा. प्रवास करून शाळा करायची. घरी आल्यानंतर आईला स्वयंपाकामध्ये मदत करायची आणि आईच्या हाताखाली छोटी मोठी कामंसुद्धा तिला त्या ठिकाणी करावं लागायचं. आता गणिताचा अभ्यासाच्या बाबतीत काय सांगतील? 98 मार्क्स तुला मिळाले, इकडे पाहिजे. गणिताला म्हणजे गणिताचं कसं जास्तीत जास्त जेवढे आपल्याला प्रॉब्लेम सोडवता येतील आणि पुस्तकातले सॉल्व अनसॉल्व हे सगळे प्रॉब्लेम सोडून पाहिजे. त्याचबरोबर आपल्याकडं नवनीत अपेक्षित यासारखे उपलब्ध असतात. त्याच्यानंतर चॅप्टर संपला की त्याच्या खाली जवळपास त्या चॅप्टरविषयी त्या संबंधात जवळपास 25 ते 30 उदाहरणं आपल्याला सापडून जातात. मग ते उदाहरणं जर सोडवली तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस होते. म्हणजे गणिताला तिचं म्हणणे सॉल्व अनसॉल्व क्वेश्चन सोडवले पाहिजे. चॅप्टरच्या खाली जे क्वेश्चन असतात ते पण सोडवले पाहिजे.
आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवून आणि त्यांचा सराव करणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता मग इंग्लिश विषयाच्या बाबतीत काय सांगू शकशील? इंग्लिशचं म्हणजे आपण जास्तीत जास्त त्याचे व्याकरण ग्रामरची जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे. ग्रामरची केली पाहिजे. अच्छा, तू बोर्डाच्या क्वेश्चन बँक वापरत होती का? हां, मी बोर्डाचे जास्तीत जास्त मी क्वेश्चन पेपरच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कसं माझ्या पप्पाने मला सांगितलं होतं की नाही का, तू काय झालं तर नाही जास्तीत जास्त आपल्या एका विषयाच्या कमीत कमी 10 तरी प्रश्नपत्रिका सोडून झाल्या पाहिजेत. कारण प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर आपल्याला प्रश्नपत्रिकेचा अंदाज येतो, कोणत्या प्रकारचे प्रश्न पेपरला येऊ शकतात याविषयी पण माहिती मिळते. परत आपण कसं उत्तर लिहायचं आणि आम्ही काय करायचं, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला की सरांकडे न्यायचं. सरांना म्हणायचं, सर बोर्डाला जेवढं स्ट्रिक्ट चेक करतात ना तेवढं तुम्ही स्ट्रिक्ट पेपर चेक करा आणि सांगा आम्हाला किती मार्क पडू शकतात. अच्छा, बरोबर. मला म्हणायचं, वडील तुझे किती शिकलेले? माझे वडील BA ग्रॅज्युएट. अच्छा, ग्रॅज्युएशन आहे, BA आहे, शेती झालेली आहे आणि एका विषयाच्या जास्तीत जास्त बोर्डाची क्वेश्चन पत्रिका सोडवल्या पाहिजेत. त्याच्यातून प्रश्न कसे येतात, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे समजतं आणि ते आपल्या शिकवणाऱ्या शिक्षकांकडून तपासून घ्यायची. आणि सांगताना ती सांगत होती, बोर्डापेक्षा काय केलं पाहिजे, कडक तपासा म्हणजे माझी चांगली तयारी होऊन जाईल, असं तिने स्वतः त्या ठिकाणी घेतलेलं होतं. सोशल सायन्सच्या बाबतीमध्ये तू कसा अभ्यास करतो? सोशल सायन्स म्हणजे आमचं कसं, मी वाचन करायचे आणि माझी बहीण सगळं माझ्यासोबतच असायची कधी पण. मग तिला सांगायचं काय त्याचं म्हणजे या कालखंडात हे झालं, या कालखंडात असं युद्ध झालं. परत आपल्याकडं मी काय करायचे, मी वाचायचे आणि तिला सांगायचे. त्याचबरोबर माझी प्रॅक्टिस व्हायची आणि तिला पण नवीन माहिती मिळायची. ती कोणत्या वर्गात आहे? ती आत्ता 9वीला आहे. अरे वा, बहीण अभ्यासाला त्या ठिकाणी मदत करते. आता दुसरी विद्यार्थी, तुझं नाव सांग. नमस्कार, मी मस्के कार्तिकी आदिनाथ. मी इयत्ता 10वीचं शिक्षण माझे गाव सावरगाव या गावातच घेतले. माझ्या शाळेचे नाव मच्छिंद्रनाथ विद्यालय सावरगाव असे होते. पूर्ण पत्ता, तालुका, जिल्हा? तालुका आष्टी, जिल्हा बीड. अच्छा, बीड जिल्ह्यातून आहे, ग्रामीण भागातलं गाव आहे. किती टक्के 10वीला तुला होते? मला 10वीला 96.20. 96.20% मार्क्स मिळवणारी ही विद्यार्थिनी आहे. आणि तुला जेव्हा हा निकाल कळाला, तुझ्या शाळेत तू पहिली की अजून काही मिळालेत मार्क्स? माझे एवढेच पर्सेंटेज असणारी एक माझी मैत्रीण होती. बरं, मग तुला हा निकाल पाहिल्यानंतर विश्वास बसला का पुन्हा पाहावा वाटला तुला निकाल? विश्वास तर बसत नव्हता, पण निकाल पाहिल्यावर खूप आनंद झाला मला. आणि त्यानंतर मग पालकांना शाळेतील शिक्षकांचे फोन येऊ लागले, मग अजूनच आनंद झाला. अच्छा, वडील काय करतात तुझी? शेती करतात. बरं, आता तुला काय व्हायचंय पुढे? इंजिनिअरिंग व्हायचं. त्या दृष्टिकोनातून तू आता 11वी सायन्सला राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या या सगळ्या माझ्या विद्यार्थिनी आहेत. आता मला तुला विचारायचं की तू ज्या गावामध्ये राहत होती तिथं शाळा होती? तिथंच तुला शाळा होती. तुझं सकाळी उठायचं उठण्यापासून संध्याकाळपर्यंतचं वेळापत्रक कसं होतं? मी सकाळी तरी 5-5:30ला उठत असत. मग तिथून पुढं आवरायचं, घरचं काही करू लागायचं आईच्या हाताखाली. आणि आमची शाळा 10ला भरायची आणि 4ला सुटायची. मग आल्यावर आईला घरकामात मदत करायची आणि परत रात्री अभ्यासाला बसायचं जेवण ते केल्याच्या नंतर. तरी किती वाजेपर्यंत पुढे? तरी 12-12:30पर्यंत. आणि हा अभ्यास कधी चालू केला? आमची 9वी सुटल्यानंतर काही दिवसांनी आमच्या शिक्षकांनी तास सुरू केले होते, 10वीचे तास. हां, मग त्या तासाला सरांनी जे शिकवलं ते लगेच घरी आल्यावर प्रिपेअर करायचं. अच्छा, ते करायचे आणि मग दिवसभर तुझं अशा पद्धतीने अभ्यास करायचं. आता तुला 96.20 मार्क्स मिळाले. यामध्ये सर्वाधिक मार्क्स कोणत्या विषयाला येतं? मॅथला. किती मार्क्स येतं? 97 आहेत. आणि विज्ञानाला? सायन्सला 95. कमी कशाला येतं? हिंदी. किती येतं? 94 हे सर्वात कमी मार्क्स आहेत तिला. आणि बाकीचे सगळे 94च्या जास्त आहेत. 94 सुद्धा भरपूर चांगले मार्क्स त्या ठिकाणी आहेत. आता मला तुला विचारायचं की अभ्यासासाठी तू कोणतं साहित्य वापरायचे? त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकाचं महत्त्व काय राहायचं? पाठ्यपुस्तकात पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून दिलेले असतात. त्याच्यामुळे पाठ्यपुस्तकांचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.
त्याच्या खाली जे प्रश्न असतात ते प्रश्न सोडवले पाहिजेत. त्याचबरोबर मी नवनीतचा पण उपयोग केला. नवनीतमधील प्रश्न कसे असतात, कशा प्रकारे सोडवले पाहिजेत हे नवनीतमधून माहिती मिळते. त्याचबरोबर मग बोर्डाची क्वेश्चन बँक काय वापरली? हो, बोर्डाची क्वेश्चन पेपर सोडवली आणि आमचे शिक्षक आम्हाला सतत सांगायचे की तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा जास्तीत जास्त. म्हणजे तुम्हाला किती वेळात आपल्या बोर्डाला जेवढा टाइम असतो तेवढ्या टायमाच्या आधी तुमचा पेपर सॉल्व्ह करून झाला पाहिजे. तुम्ही क्वेश्चन पेपर जो एखादा घ्यायचा घड्याळ लावून तो सोडवायचा का पाहून सोडवायचा? नाही, घड्याळ लावायचं, टाइम लावून मग सोडवायचं. ही एक टिप्स तुम्ही महत्त्वाची विचारात घेतली पाहिजे. बऱ्याचशा वेळेला आम्ही शिक्षक सांगतो क्वेश्चन पेपर सोडून आणा. विद्यार्थी सोडवलेली कोणाची तरी घेतात, खरडवतात आणि सरांना नेऊन दाखवतात. तसं न करता बोर्डाप्रमाणे बेंचवर खुर्चीवर बसलं पाहिजे, घड्याळ लावलं पाहिजे आणि 3 तासामध्ये तो स्वतः सोडवला पाहिजे. साधारणपणे तो अशी प्रश्नपत्रिका एका विषयाची सोडवली असते. एका विषयाचे तरी 6, 7 सोडवल्या होत्या. घड्याळ सोडवल्या. आम्हाला शिक्षक पण सांगायचे का तुमचा पेपर कव्हर अगोदर झाला पाहिजे, मग तुम्हाला टाइम मिळतो की आपलं काय राहिलं ते पाहायला. आता ह्या तिन्ही विद्यार्थ्यांची एक टिप्स तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. घड्याळ लावून यांनी प्रश्नपत्रिका सोडवल्यात, त्या त्यांच्या शिक्षकांकडून तपासून घेतल्यात आणि एक नाही सोडवली तर 5 सोडवलेल्या आहेत. आणि त्यामुळं तुम्हाला काय झालं, प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने येते, कोणत्या प्रकरणावर कसे प्रश्न येतात, कोणते ब्रॉड क्वेश्चन येतात, कोणते ऑब्जेक्टिव्ह येतात, याचं तुम्हाला टिप्स त्या ठिकाणी मिळाली. आणि टिप्स मिळणं गरजेचं असतं आणि लेखन सराव हा आपला त्या ठिकाणी झाला पाहिजे. आता शहरी भागामध्ये क्लासेस भरपूर असतात. तुझ्या गावामध्ये क्लास होते का? तू लावली होते का? नाही, क्लासेस नव्हते. कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता 96.20 मार्क त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. या तर आता क्लासेसच्या बाबतीमध्ये पालकांचा ओढा असतो. या तीनही विद्यार्थ्यांनी क्लास लावलेले नव्हते हे आपण लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकांच्या सरावाला त्यांनी प्राधान्य दिलं होतं. घरच्या कामामध्ये त्यांनी मदत केली होती. 2 विद्यार्थ्यांनी दररोज अर्धा तास पाऊण तास सायकलवरचा प्रवास होता ते आपण त्या ठिकाणी सांगायचं. मला तुला विचारायचं की एखादा टॉपिक सरांनी शिकवला आणि तो टॉपिक नाही समजला तर तो समजण्यासाठी काय करायचे? तो टॉपिक आधी आपण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करायचा आणि नाही झाला तर मग शिक्षकांची मदत घ्यायची, नाहीतर मग यूट्यूबवर एखादं लेक्चर पाहायचं. म्हणजे शिक्षकांना विचारा, तो प्रश्न तुम्ही यूट्यूबवरून समजून घ्या, परंतु समजल्याशिवाय पुढे जायचं नाही हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता मोबाईलचा वापर तुम्ही किती करत होता, बरोबर आहे की? तर मग कोणते ॲप होते तुझ्या मोबाईलमध्ये? मोबाईलमध्ये यूट्यूब आणि व्हॉट्सअप सोडून बाकी कोणते ॲप नव्हते. म्हणजे विद्यार्थिनींनी करिअर होईपर्यंत यूट्यूब कशासाठी? फक्त आडलेले प्रश्न समजून घेण्यासाठी. आणि व्हॉट्सअप शाळांचे ग्रुप असतात, नोटीस असतात, त्याच्यासाठी त्या ठिकाणी आहेत. मला वाटतं या तीनही विद्यार्थिनींनी जे काही सांगितले त्या टिप्स तुम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांनी जर फॉलो केल्या, तशा पद्धतीने अभ्यास केला तर निश्चितपणे तुम्हीसुद्धा 90च्या पुढे गुण ही निश्चितपणे मिळवणार याची मला खात्री आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन जर प्लेलिस्ट पाहिली तर तुम्हाला 10वी नंतरच्या करिअरच्या संदर्भातल्या सुद्धा अनेक गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्हाला हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना 90च्या पुढे मार्क्स मिळावेत अशा पद्धतीच्या आम्हाला सर्वांकडून शुभेच्छा देतो. धन्यवाद.